वैयक्तिक 6, सांघिक 6, सीमारेषे बाहेर आला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर एक 10 पाला पावलांचा रनअप घेऊन आता कुठेतरी सटीक लाईन लेन मिळते. गोलंदाज आकाश याला दुसऱ्या चेंडूवर साहिल याचा झेल बाद झाला, झेल घेतला यष्टीरक्षक नरेंद्र राऊत यांनी. पुढचा चेंडू वैयक्तिक, तिसरा चेंडू सांघिक, पहिलं षटक वैयक्तिक, पहिलं षटक, तिसरा चेंडू डावखुरा आताचा गोलंदाज. त्यात पहिले चेंडू चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. नितेश धुरव हा झेल पकडतोय, मात्र 0 धावेवर बाद होतोय फलंदाज, नवीन आलेला फलंदाज शुभम. कालचा दुसरा दिवस होता. कालच्या दुसऱ्या दिवसात सिद्धू 11 कैरे संघ पुढे गेलेला आहे. आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामधील पहिल्या सामन्याचा सुरुवात होते. अष्टविनायक मोफाडा आणि मरियाई गुळसुंदे या दोन संघादरम्यान सामना चालू आहे. पहिल्या षटकाची फेकी, पहिल्या षटकातील 3 चेंडूंची फेकी पूर्ण होते. तिसऱ्या चेंडूच्या अभावी 2 फलंदाज बाद झाले. 2 बाद 6 अशी संघाची धावसंख्या असताना नौका फलंदाज येतोय उमेश. गोलंदाज आकाश तेलंगे. एक सुरेख ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आकाश तेलंगे एक चांगली गोलंदाजी टाकतोय. कुठेतरी एक चांगली लाईन लेन मिळतीये. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा पडला होता, त्याच्यावर फलंदाजाने पुरेपूर समाचार घेतला होता साहिल याने. आता मात्र आकाश पुढचा चेंडू फेकण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर पंचांना पास करतोय. फुलटॉस मध्ये चेंडू होता. चेंडू मात्र तिथेच खेळपट्टीवर रेंगाळतो. एक धाव सहज येतात पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठलाच प्रयत्न नाही. धावसंख्या मात्र आता चौथ्या चेंडूवर वधारते. धावसंख्येत 1 भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2/7च्या घरात. आता मात्र बराच दीर्घकाळ नॉन स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज निखिल पाटील संघाचा कर्णधार आता स्ट्राईकवर येतोय. बऱ्याच काळानंतर 4 चेंडूंची फेकी पूर्ण होते. या षटकातील उर्वरित 2 चेंडूंची फेकी बाकी असताना गोलंदाज आकाश पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर पंचांना पास करतोय. आकाश पंच वळतायत, स्वैरचा इशारा करतात. स्वैर अवांतर धावसंख्येत 1 भर पडते. अवांतर धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 2/8च्या घरात. मात्र 5वा चेंडू फेकायला गेला होता अक्षय, मात्र खराब चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश. हलकीशी कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडू जातोय. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय. यष्टीरक्षक आपले काम चोखपणे पार पडतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 8च्या घरात स्थिरावते. 2/8. पुढचा चेंडू वैयक्तिक. या षटकातील 1 चेंडूची फेकी बाकी असताना वैयक्तिक पहिलं षटक, सांघिक पहिलं षटक घेऊन आला आकाश तेलंगे. या षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू मात्र पॉइंट गलीच्या क्षेत्रामध्ये जातो. 1 धाव तो सहजरित्या पळून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहज होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असताना मात्र फलंदाज पंच वळतायत. 4 धावांचा इशारा करतात. धावसंख्या 4 भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2/12च्या घरात. या षटकाची सांगता होते. पंच वळतायत, षटक संपल्याचा इशारा करतायत. 2/12 धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या षटकात धरलं ते आकाशाने. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता. नंतर येणारे 2 गडी बाद केले, कमबॅक केला आणि शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर 2 गडी बाद, 12 धाव संख्या लागली. एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावर धावा लागल्या ते 2 गडी बाद 12. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज ओमकार गायकर.
ओमकार गायकवाड. स्ट्राईकवर खेळते तो फलंदाज उमेश. ओमकार तो उमेश. पहिला चेंडू ओमकार याचा खोलर पैसा चेंडू होता. चेंडू धाडलाय सीमारेषे बाहेर. A1 स्टाईल ब्रँडेड षटकार. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 18 धाव संख्ये धाव फलकावर लागले. 2 गडी बाद. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा आपण पाहायला गेलो तर 2 गडी बाद केले. 12 धावा खर्च केल्या. आता पहिला चेंडू धाडला उमेश याने सीमारेषे बाहेर षटकार. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू सीमारेषे बाहेर मारलं होतं. सिद्धेश पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर साहिलने सुद्धा 6 धावांवर चेंडू भिरकावला होता. आता मात्र उमेशाने पहिला चेंडू 6 धावांवर दुसरा चेंडू फेकण्यात नक्कीच पुन्हा एकदा ऑफ स्टिक साईडला टाकलेला चेंडू. चेंडू जाते निर्धाव. कमबॅक करण्याचा प्रयास करतोय ओमकार. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोपाडा संघाचा गोलंदाज इथे सिद्धेश ओमकार. आपले महागुरु येत आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आसनावर येऊन व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. पुढचा बॉल ओमकार याचा सामना करेल उमेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओरपी पैसा चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषी लगत फलंदाज होतोय बाद. तिसरा हादरा मिळतोय तो गुलसुंदे संघाला. षटकाचा आपल्याला रिप्ले पाहायला मिळतोय. नक्की पहिल्या पहिल्या चेंडूवर षटकार आले असतील तरी पण समोरचे गोलंदाज आहेत बॅकअप करण्याचा प्रयास केला. तरी चांगले 2 चेंडू काढले ओमकार याने. पुढचा चेंडू ओमकार याचा बॉल थ्रू थ्रो झालाय. चेंडूवर मिळते फक्त एक धाव. एक धावाच्या सहाय्याने धाव फलक आधारतय. धाव संख्या पोहोचते 3 गडी बाज 19. नवीन फलंदाज प्रणव माडिक. गोपाळ सुरवसे सर कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. गोपाळ सुरवसे. पुढचा चेंडू ओमकार याचा सामना करेल निखिल पाटील. पुन्हा एकदा आडव्या बॅटच्या साहाय्याने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. चौथा हादरा मिळतोय गुलसुंदा संघाला निखिलच्या स्वरूपात. आपल्याला पाहायला मिळतोय आदेश पाटील आतिश पाटील. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर 12 धावा खर्च केला. दुसरा षटक हाताळतोय ओमकार. 5 चेंडू फेकून 7 धावा खर्च केलेत. 2 गडी बाद केलेत. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मोपाडा संघाकडून. नवीन फलंदाज आतिश पाटील. गोलंदाजी मारा करते ओमकार. या षटकात काही चेंडूची फेकी बाकी असताना गोलंदाजी मारा करते ओमकार. पंच आपल्याकडे इशारा करतात डेड बॉल. या षटकातील शेवटची चेंडूची फेकी करते ओमकार. सामना करेल आतिश. फुलटच पहिला चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तेवढी चांगली फेकी. या चेंडूवर मिळेल तब्बल एक धाव. एक धावाच्या सहाय्याने धाव फलक आधारतोय. धाव संख्या पोहोचते
4 गडी बाद 20 10च्या सरासरीने राखलेली रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे प्रमुख पाहुणे रोशन कुरंगले आणि अभिजित पाटील व्यासपीठावर येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आलंय मोपाडा संघाकडून गोलंदाज राजेश शोले. तिसरं षटक घेऊन आला आपण पाहतोय पुन्हा एकदा आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये सुरुवात झालेली आहे. स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र आपण विकेट गमावलेली आहे ती गुळसुंदे संघानं. गोलंदाज आपण पाहतोय राजेश शोले आणि नरेंद्र राऊतनं मात्र झेल पकडलाय. राजेश शोले गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 21 धावा 5 फलंदाज बाद झालेत. गुळसुंदे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे कारण या खेळपट्टीवर आपण जर बघितलं तर 44-55 धावा पण आपण 4 ओव्हरमध्ये बघितलेल्या आहेत. अशा वेळेस या 21 धावा कदाचित त्यांना आता ही जी 6व्या-7व्या क्रमांकावर जे फलंदाज आले त्यांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण इथे पाहतोय स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे यांच्या वतीनं आयोजित ही तिसरी रात्र आहे. आज मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. चेतन भोईर आमच्या जोडीला आहेत आज स्कोरर म्हणून. 24 लाईव्ह आपण पाहतोय. श्रीकांत दिजे सगळीच जे क्रिकेटला चांगलं देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे या मनीष 11 कांबे या संघानं. सगळे अंडर-19 सगळे 20च्या आतले सगळे खरं तर आयोजक आहेत. हो चांगला चेंडू राजेश शोले एक खरं तर जुना खेळाडू आहे. हेही यंग आहेत मोपाडा संघाचे खेळाडू पण त्याच्यामध्ये राजेश शोले थोडासा जुना आहे आणि आपल्या अनुभवाचा वापर या ठिकाणी करतोय. आमचे RR इथे मॅचचा आनंद घेत आहेत. तेजस शोले आहेत, राऊत आहेत, सगळे इकडे गुळसुंद्याचे सगळे आमचे प्रेक्षक आहेत. हो राजेश शोलेचा चेंडू आपण पाहतोय सरळ चाललाय. सिंगल मिळते ती नवीन आलेले फलंदाज निकेत पाटील. पहिली मॅच आहे आपण पाहतोय. हे सत्र संपलं की दुसरी मॅच. पहिले सत्र संपलं की आपण लगेच टॉस करू. गावदेवी पानशील आणि जोहे. राजेश शोलेचा चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाही, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय तो डॉट येतोय. धावसंख्या आपण पाहतोय ती थांबलेली आहे. 22 धावा 5 विकेट गमावल्या तिसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी होती ती राजेश शोलेकडून. पहिल्या षटकामध्ये मला थोडे पहिलं षटक टाकलं होतं ते गोलंदाज आकाश तेलंगेनं धावा दिल्या होत्या. 12 चांगल्या धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे आहे, झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24 धावा धावपलकावर लागत आहेत त्या गुळसुंदे संघाच्या. 5 बाद 24 अशी अवस्था आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या त्या धावा कमी आल्या होत्या, 8च आल्या होत्या. 2 षटकांचा खेळ संपला त्यावेळेस धावसंख्या आपण जर बघितली तर 12 आणि 8 20 आणि आत्ता आपण पाहतोय धावसंख्या आहे 5 फलंदाज बाद 24 म्हणजे 4च धावा या षटकामध्ये दिल्या त्या राजेश शोले. आपण मॅच पाहतोय गुळसुंदे आणि मोपाडा पहिली मॅच. याच्यानंतर जोहे आणि पानशील दोन्ही टीमना विनंती असेल 4 षटकांचा खेळ संपला की लगेच आपण टॉस करण्यासाठी या. लाईव्ह आपण पाहतोय. आज मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पॅडी पवार यांचं आगमन इथे झालेलं आहे. अगोदर आपण बघितलं नयन म्हात्रे आणि सिद्धेश ना
कॉमेंट्री करत होते. दोघेही खरं तर सिद्धेश पण एक चांगला खेळाडू आहे. कॉमेंट्री आता हळूहळू शिकतायत. रसायनी परिसरामध्ये कॉमेंटेटरची कमी नाही आहे. दीड दीड तरी टीम होईल असं वाटतंय. 18 तरी कॉमेंटेटर असतील ना पॅडी. गोलंदाज चौथं षटक घेऊन आलाय आपण पाहतोय. राहुल मोपाडा संघाकडून आपण पाहतोय चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज सागर धनगरे. आणि समोर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे गुळसुंदे संघाचा निखिल हा चेंडू आंडरवे केलाय. इथे आपण पाहतोय जमीन लगतचा फटका खेळलाय. डबल दुसरी घेण्याचा प्रयत्न होता. सिंगलच मिळते. सिंगल संघाची धावसंख्या वाढते. 5-25 अशी धावसंख्या आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूमध्ये किमान 10-15 धावा करावे लागतील. नागोरी यांचं लवकरच आगमन झालेलं आहे. खरं तर जेव्हा गरज असते ना मध्यरात्री तेव्हा नसतं झाली. हो चांगला फटका मिड विकेटला पडणं. ओमकार मला थोडे झेल टिपलाय. 6वा फलंदाज बाद होतोय गुळसुंदे संघाचा. मर्याई गुळसुंदे संघ आता मात्र अडचणीमध्ये आहे. 6-25 आहे. पण काल आपण बघितले की लो स्कोरिंगच्या मॅच कधी कधी टाईट होतात. गुळसुंदे संघाला 4 चेंडूमध्ये किमान 8-10 तरी धावा करावे लागतील. कारण या मॅच मध्ये समोरच्या टीम समोर जर तुम्हाला आव्हान ठेवायचं असेल जर 4 चेंडूमध्ये 8-10 धावा आल्या तर मात्र त्या उपयुक्त ठरतील. चांगल्या ठरतील त्या गुळसुंदे संघासाठी. नागोरी यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. रितचं हे मैदान तिसरी रात्र आहे. आपण पाहतोय पहिल्या दिवशी संघ जिंकला होता. आपण बघितला कराडे संघ जिंकला होता. दुसऱ्या दिवशी आपण बघितलं काल कैरे संघ व्हाईट कार्ड एंट्री ज्यांना मिळाली आणि ते पुढे गेलेले आहेत. 2 मॅच पहिल्या दिवशी जिंकले होते तो संघ होते रिसवाडी आणि काल आपण बघितलं केवाळे हरिग्राम केवाळे असे 2 संघ 2 मॅच जिंकून सुपर 12 मध्ये गेलेले आहेत. आज कुठला संघ 2 मॅच जिंकणार आहे आणि कुठला संघ सुपर 6 मध्ये जाणार आहे तिसरा याच्यासाठी या मॅचला सुरुवात झालेली आहे. इथे डॉट बॉल आलाय. आपण म्हणालो की 4 चेंडूमध्ये जेवढ्या धावा येतील त्या उपयोगी पडतील. शेवटचं षटक करतं स्लॉग ओव्हर असतं. हाणामारीचं षटक असतं आणि तिथे चांगली गोलंदाजी करतोय तो सागर धनगरे लक्ष्मण धनगरे यांचे चिरंजीव. मोपाडा संघ थोडासा आता नावारूपाला येत चाललेला आहे. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. चेंडू पायावर आदळलाय. धावसंख्या इथे आपण पाहतोय ती झालेली आहे 26-27. 6-27 27 धावा म्हणजे 3च धावा या षटकामध्ये पण आल्या. शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त 4 आणि 3 7 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 20 आल्या होत्या. गुळसुंदे संघाची सुरुवात चांगली झाली होती मात्र शेवट तेवढा चांगला म्हणता येणार नाही. पण आता त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर त्यांना मात्र या 4 षटकांमध्ये या 28 धावा वाचवायच्या असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला टॉस करण्यासाठी पॅडी पानशील आणि जोहे दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करते टॉस करण्यासाठी या. शिवाजी माझा शिवाजी माझा कित्येक वर्ष आपण पाहतोय चांगलं क्रिकेट खेळत आहेत. अजूनही यंग मुलांना खरं तर लाजवतील असे त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सराव थोडीशी प्रॅक्टिस कमी आहे
रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण मागच्या वर्षी आपण बघितलं होतं त्या वरद टॉवरचे त्याचे ते मॅनेजर होते अमित म्हात्रे. अजूनही 40+ मध्ये सुरुवात केलेली आणि उद्या इथे खेळणार आहे त्या मैदानावर ते सांगतायत. आणि त्यांच्या सासूरवाडीच्या विरुद्धच मालदोडे लावलेली आहे म्हणजे लावून दिलेली आहे. करावे आणि कांबा दोन्हीकडे आहे. जोहे आणि पानशील दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. अमित म्हात्रे करता अजूनही यंग मुलांच्यात पण खेळतात 40+ मध्ये पण खेळायला सुरुवात झालेली आहे त्यांची. पण चांगले क्रिकेटर आहेत. याच मैदानावर बाईक मिळाली होती ना अमित म्हात्रेने याच मैदानावर बाईक पण मिळालेली आहे. आपल्या परिसरातील पहिली बाईक होती. पॅडी सांगतायत महेंद्र ना सेंचुरी बघा पॅडींच्या नाव पण लक्षात आहे. पॅडींचे नाव लक्षात आहे. काल आपण बघितलं कामगार नेते आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी आले होते. कित्येक मान्यवर आपण बघितले. निखिल ढवळे त्यांच्या समेत होते. देवीदासजी म्हात्रे त्यानंतर विनायकजी ढवळे गोपाळजी सुरवसे जे आमचे एडुमिस्तू कंपनीचे मॅनेजर आहेत. त्या तमाम पाहुण्यांचं स्वागत आहे. आमचे परेशजी पटेल त्यानंतर आमचे दयानंद सरवदे आणि लोटन पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. नागोरी आलेले आहेत. चहा घेऊन आलेले आहेत. 24 चेंडू आणि 28 आज मला थोडे शर्यतीनं असतील कुठेतरी. नागोरी सध्या शर्यतींकडे त्यांनी पण त्यांची गाडी वळवलेली आहे. आपल्याला पण आता थोड्या दिवसांनी तिकडे माईक घ्यावा लागेल. पॅडी बरेच जण सांगतात. गोपालजी सुरवसे यांना विनंती आहे ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी बॉल दिलेले आहेत. मी गोपालजी सुरवसे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे. पानशील आणि जोया आले असतील तर आपण या टॉस करण्यासाठी. दोन्ही संघ जर वेळेवर आले नाही आता बॉल पडल्यानंतर जर तुम्ही आले तर 3 ओव्हरची मॅच असेल. पानशील आणि जोहे टेंबरीला आता नवीन शर्यतीचा अड्डा चालू होत आहे 1 मे पासून. कामगार दिन म्हणून महाराष्ट्र दिन म्हणून मॅच मध्ये जाऊया. गुळसिंदे संघाला कराच्या विरुद्ध मोपाडा संघाला करायचे आहेत फक्त 28 आणि इथे मात्र पहिला चेंडून फिरून मारलाय. 1 बाउन्सचा माल थोडे चौकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय मोपाडा संघाचा राहुल शिर्के. धावांचा पाठलाग करायची सुरुवात चांगली झाली मोपाडा संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा फिरून मारायचा होता. चेंडू हवेमध्ये शॉर्ट फाईन लेगला जेल टिपला जातोय आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकाराला कमी धावा करायच्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात राहुल शिर्के मात्र तंबूमध्ये परतलेत. आणि आता नवीन फलंदाज बघा लाईन आखण्यात आलेली आहे. लाईनच्या बाहेर येण्याच्या अगोदर तुमचा बॅट्समन गेला पाहिजे. सौरभ कुंभार आलेला आहे. एक चांगला फलंदाज आहे तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक आहे. हा काल आपण पॅनल्टी दिली होती एका खेळाडूला. काय होतं खेळाडूला लक्षात येत नाही पण काय होतं आपण जर ही रेषा नाही आखली ना तर मग तो बॅट्समन येतो बाउंड्री पर्यंत. मग इकडे बघतो तिकडे बघतो. मामाच्या मुलाला पाठवू का आत्याच्या पोराला पाठवू इकडे असं तसं खुणवत बसतात आणि मग तिथे टाइमपास होतो. म्हणून ही लक्ष्मण रेषा. खरं तर कांब्याचे जे आयोजक आहेत त्यांनी सांगितलं होतं सर्कलच नको बोलत. सर्कल मध्ये जाम लपडे होतील. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय आता गुळसुंदे संघाचा. पहिल्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू होता त्याला फाईन लेगला चौकार मिळाला आणि आता मात्र त्याने थोडस कमबॅक केलंय. दुसरा चेंडू डॉट टाकला विकेट घेतली. तिसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय डॉट टाकलाय तो गोलंदाज साहिल कोळंबेकर. साहिल कोळंबेकर आज आपण बघणार आहोत आरसीसी पेठ ओम साई
जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, वेताळदेव क्रिकेट चांभारली. हो, चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. अंबिका किराणा स्टोअर्स तुर्भे, भूमी 11 मांडा, जय हनुमान टेंबिवली, अश्रू 11 गोरसे ब, जीजी स्पोर्ट्स वाकळण असे मोठे संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणारे. डॉट बॉल येतोय, पहिला चौकार आला, त्यानंतर आता 3 चेंडू आपण बघितले, 1 विकेट आणि 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 5 होते, 28 करायचे आहेत. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 5 धावा दिल्यात. गोलंदाज आपण पाहतो साहिल कोळंबेकर, गुडसंदे संघाचा हा गोलंदाज. आणि हो, चांगला फटका खेळलाय. इथे आपण पाहतोय शॉर्ट सिली मिडॉपच्या डोक्यावरून हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार. आणि फलंदाज आपण पाहतोय शुभम कुंभार, सौरभ कुंभारला मिळतोय चौकार. गुरु, आता आपण शेवटचा कॉल करत आहोत. या ठिकाणी जोहे आणि त्यांच्या विरुद्ध असेल पानसिल. चला, दोन्ही टीम आपण हा शाळेत सामन्याचा आज जर आली नाहीये तर मॅच 3 वरची असेल अशी आयोजकांकडे सूचना आली. पॅडी, आज आई टाकेदेवी 40+ची मोठी पार्टी होती आणि सगळे आमची मंडळी अजूनही एवढे सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत स्विमिंग पूलमध्ये, आणि तरी या मॅचचा आनंद इथे समोर बसून घेत आहेत. परेशजी पटेल, जे SH केळकर आणि केवा कंपनीचे मॅनेजर, त्यानंतर रायगड जिल्हा कार्याध्यक्ष पॅन्थरचे दयानंद सरोदे, आदरणीय आमचे लोटन पाटील, आणि SP कन्स्ट्रक्शनचे मालक चावण्याचे आमचे सचिनजी पाटील, त्यांचंही स्वागत आहे. आणि टायमिंग बघा, टायमिंगला, वेळेला महत्त्व द्या. हॅलो, चला, याच्यानंतरची मॅच असेल तर जोहे पेन आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल पानसिल. दोन्ही टीम्स आपण त्यांचे संपर्क करा. चला, आयोजक जरा कॉल करा, दोन्ही टीम नसतील उपस्थित. आणि सामन्यानंतर आता मात्र एक सूचना झालेली आहे की 3 ओव्हरची मॅच असेल. इथे मात्र आपण पाहिलं असेल ना तर खूप चांगली मॅच. एका बाजूला आपण पाहतोय मोपाडा, दुसऱ्या बाजूला मरी आई गुलसुंद, या 2 संघाच्या दरम्यान पॅडी जिंकण्यासाठी करायच्या होत्या 24 चेंडूमध्ये 28, आता मात्र धावा झाल्यात 9. जिंकण्यासाठी करायच्या त्या 18 मध्ये 19. गोलंदाज आहे तो गुळसुंदे संघाचा, आपण पाहतोय मरियाई गुळसुंदे संघाचा अजेश शिगवण. काल देखील महागुरु ती अशीच मॅच आपण पाहिली, खानावळा आणि दापोली असं हा, वाटतं. हो, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता चेंडू, पॉईंटच्या डोक्यावरून. इथे मात्र स्वतःला सावरलं, पाठीमागे जात झेल टिपलाय. दुसरी विकेट इथे गमावतोय तो मोपाडा संघ. नवीन फलंदाज, बाद झालेला फलंदाज आपण बघितला नितेश धुरव बाद होऊन तंबूमध्ये परतलाय. राहुल शिर्के बाद होऊन तंबूमध्ये परतलाय. आणि आता धावसंख्या आहे ती 2 बाद 9. मोपाडा संघ आपल्याला वाटलं सहज 28 धावा पूर्ण करेल, पण आता मात्र थोडीशी चांगली गोलंदाजी करतायत गुळसुंदे संघाचे. आपण पाहतो अजेश शिगवण हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. आता जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. आपण बघितलं या खेळपट्टीवर पॅडी 4 चेंडूमध्ये पण 1 धाव झाली नव्हती. गोपालची सुरू आहे आणि आपण पाहतो आमचे मंगेश साहेब देखील या ठिकाणी, त्यांचे आपण सरचे स्वागत करूया या स्फूर्ती ट्रॉफीमध्ये. मान्यवरांचं आपण महागुरु स्वागत करूया. चांगली अशी स्पर्धा आपण पाहतोय. आज 3री रात्र आणि 3ऱ्या रात्रीला हा पहिला सामना. 17 चेंडूमध्ये 19 धावा. गोपाळजी सुरवसे यांना विनंती, आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. एडमिस्टू कंपनीचे मॅनेजर आहेत. आणि खरं तर कांब्याचेच आणि बॉल आपल्याला दिलेले त्या स्पर्धेसाठी. बॉलचे आता बॉल पण आता महाग झालेत. आम्ही पण प्रॅक्टिसला रोजचे 2-3, 3-4 बॉल जातात. काही ठिकाणी झाडी झुडपं असतात आणि 3-4 बॉल रोज म्हणजे रोजचे 400. महिन्याचा विचार केला तर 12,000 होतात. 5-6 महिन्यामध्ये बॉलच 50-60 हजाराचे लागतात. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 10 धावा आहेत. तमाम प्रेक्षकांचं स्वागत करूया या स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे यांच्या वतीनं. चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. गोलंदाज शिगवण, गुळसुंदे संघाचा हा गोलंदाज अजेश. मनीष 11 कांबे संघाच्या जागेवर वाकळण संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाकळणच्या जागेवर कांबे का?
हॅलो, आज मात्र हायलाइट्स मॅच पाहायला मिळतील. अमित मात्र आज मैदानावरती मात्र उत्सुंड अशी गर्दी, अलर्ट गर्दी पाहायला मिळेल. तशी कासपच्या मैदानावरती सुद्धा जशी मॅच आपण 10 धावा लागल्या तिथे धाव फलकावती. इथे गोलंदाजी आपण जर पाहिलं तर मॅग्निफिशन महाराज इथं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मरी आई गुलसोंदे संघाचा धावा जरी कमी असले ना मामगुरू तरी मॅच चांगली होईल. कारण का आपण पाहिली असेल गुलसोंदे संघाची गोलंदाजी सुद्धा आपण खूप चांगली होताना बऱ्याच मैदानावरती पाहिलेली आहे. फॅडी आजचे लॉर्ड्स आपण पाहतोय. गोरसे ब च्या विरुद्ध शेवटची जी मॅच आहे ती वाकळण आहे. वेतालदेव चांभारली, त्याच्यानंतर ऐरोली, कोळीवाडा, बरेचसे चांगले संघ आज इथे खेळणार आहेत. मैदानामध्ये मॅच आपण पाहतोय 28 धावांचा पाठलाग करायचा होता. इथे आपण पाहतोय 10 धावांवर 3 विकेट इथे गेलेले आहेत. मोपाडा संघाच्या राहुल शिर्के, सौरभ कुंभार आणि धुरव इथे मात्र 4थी विकेट जाते का. सोपं आव्हान होतं. 7 धावांची सरासरी होती. 7-28 फक्त 28 करायचे होते. इथे मात्र लवकर मॅच संपवायला राहुल शिर्केने पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर त्याची विकेट गेली. त्यानंतर जो पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आपण बघितल्या 9 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये कमाल केले. या शिगवण या गोलंदाजाने फक्त एकच धाव दिले. हा महागुरू आपण तेच सांगितलं कारण का आपण पाहिले असतं तर गोलसोंदे संघाची गोलंदाजी तोफान आहे. आणि अशा वेळेस मात्र आतापर्यंत मात्र आपण पाहिले असेल चांगली अशी पकड मजबूत केली या मॅचवरती. अजून मॅच संपली नाही मात्र प्रेक्षकांना चांगली मॅच पण इथे पाहायला मिळते. 10 धावा लागले, 4 धावा इथे लागल्या धाव फलकावरती. एक चांगली मॅच. आतापर्यंत मला थोडे 5 चेंडू टाकले, 1 धाव दिलेली आहे. विकेट घेतल्या 2. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येतो अजय शिगवण आणि 3 विकेट या षटकामध्ये त्याने घेतल्यात. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट होती, 9 धावा होत्या आणि या षटकामध्ये मात्र त्याने गुलसोंदे संघाला या मॅच मध्ये आणून ठेवलेले आहे. आतापर्यंत 4 विकेट गेल्यात. मोपाडा संघाच्या धावसंख्या 10 आहे. 13 मध्ये आता करायचे ते 18. हॅट्रिक होती पॅडी. हॅट्रिक इथे हुकले. चांगली गोलंदाजी यष्टी रक्षकांना मात्र झेल सोडलाय. कॅच सोडले की मॅच सोडले. फलंदाज होता इथे नरेंद्र राऊत, एक चांगला फलंदाज. पानशील आणि जोहे हा पाचशे संघाचे कर्णधार बघा महागुरू इथे आलेले आहेत. त्यांचं आपण इथं स्वागत करूया या स्मृती ट्रॉफीमध्ये. जोहे संघाच्या कर्णधाराक विनंती असेल की आपण 5 मिनिटाच्या आता आपण स्टेजचे संपर्क करा. आता मॅचमध्ये मजा आली बघा. महागुरू 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा आणि हा षटक मात्र एकदा कमालीचा राहिलेला आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1च धाव खर्च केली. 2 विकेट प्राप्त केल्या. का तर हॅट्रिक सुद्धा होऊ शकले. नरेंद्र राऊत एक खरं तर मातब्बर फलंदाज आहे. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्या फलंदाजाला जीवदान दिले. हॅट्रिक पण अजय शिगवणची हुकलेली आहे. आणि मोपाडा संघाला आता मात्र 12 मध्ये 18 करायचे आहेत. 2 षटकामध्ये फक्त त्यांनी 10 केल्यात. प्रमुख खेळाडू त्यांचे 4 बाद झालेत. काय झालं चला मैदानाच्या आता स्कॉट मधून जरा आपण बघा लक्ष द्या. मोपाडा टीम खूप चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर महागुरू 5:30 वाजले होते. काल मात्र लवकर सामना संपवण्याचा आपला नक्कीच प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये जर आपण सगळ्या खेळाडूंना विनंती करूया का एक विशेष आपल्यासाठी या स्पर्धेचे नियम लावण्यात आलेले आहे. पंचांची पूर्ण परवानगी नसल्याशिवाय आपण मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. आणण्यात आपल्यावरती इथे पॅनलाइज केलं जाईल. काल आपण बघितलं पॅडी, एक जण पाणी घेऊन गेला पण लगेच समोरची टीम पण लगेच धरून बसते ना. खेळाडू वृत्ती कोणाकडेच नाही. आयोजकांना कसा त्रास द्यायचा आणि मॅच मध्ये कशी काय वाट लावायची हे सगळे वाट बघत असतात. कोणीच समजून घेत नाही. आणि या स्पर्धेचा नियम देखील बघा काटेकोर पाळले जातात. या ठिकाणी कंपल्सरी आपण या ठिकाणी ट्रॅक टी शर्ट आणि शूज असणे अनिवार्य असेल. आणि खूप चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. आता मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज आपण पाहतोय गुलसुंदे संघाचा विघ्नेश महाडिकचा पहिला चेंडू व्हाईट बॉल. पण इथे मात्र बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलं का. बॅटिंग टीमचा चला मोपाडा टीमचा या ठिकाणी रिव्ह्यू आहे. फिल्डिंग आहे का
चला सर्व क्रीडा रसिकांचे आपण इथे स्वागत करूया. वाईट रिफरला या ठिकाणी रिव्ह्यूला रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचाची मदत आता इथे घेण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे नियम आपण पाहिले असेल. अटी आणि नियम आपण पाहतोय की ट्रॅक टी शर्ट शूज अनिवार्य असतील आणि समोरची जी आपण पाहिले व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. अवंतर धावा आणि इथे आपण पाहतोय धावसंख्या होती ती 11. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. चला टॉस करण्यासाठी जोहे पिन टीमच्या कॅप्टन आले आहेत. नाही ना, पानसिलचे कॅप्टन इथे आलेले आहेत. सिद्धे जरा कॉल करा बघा. जोहे टीम नरेश गुडसे यांच्याकडनं षटकारासाठी चौकार. 500 रुपयांचा पारितोषिक आलाय, पण इथे चौकार आलाय. मोहपाडा संघासाठी उपयुक्त असा चौकार आला आणि फलंदाज आहे तो आकाश तेलंगे. ज्या आकाचा झेल सोडला होता बघा. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं असेल आता नशिबाची 7 वेळ आली आहे आणि जसा झेल सोडल्यानंतर स्ट्राईकवरती आले आणि चौकाराची गरज असताना एक नवं संजीवनी आता मिळाली आहे. ती धावसंख्याला थोडीशी आकारणी मिळाली आहे. नक्कीच 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 15. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत अजूनही 11 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. पहिला चेंडू व्हाईट बॉल आला, त्यानंतर शॉर्ट पिच बॉलला चांगला फटका खेळला आकाश तेलंगेनं. नरेंद्र राऊतला पण एक जीवदान मिळालंय आणि इथे मात्र जो दुसरा गोलंदाज होता अजेश शिगवण त्याने मात्र कमाल केली. एकच धाव दिली, मस्त गोलंदाजी केली. 3 विकेट त्याने घेतल्या. या मॅच मध्ये गुळसुंदे संघाला आणून ठेवलंय, पण या गोलंदाजाने आतापर्यंत 1 चेंडूवर 5 धावा दिल्या. त्या आपण पाहतोय. विघ्नेश महाडिक पुन्हा एकदा तयार आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे आहेत त्या 13. नरेश गुडसे आमचे सपोर्ट करतायत मोहपाडा टीमला. आकाश तेलंगेनं हवेमध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक 3-3 येत आहेत. 3 तिगाडा काम बिगाडा कॉलिंग नाही आणि 2 धावा इथे मात्र मिळतात त्या फलंदाज आकाश तेलंगेला. आकाश तेलंगे पोहोचतोय 7 वर. संघाची धावसंख्या होती ती 17. जिंकण्यासाठी आता करायचे आहेत 11 चेंडू शिल्लक येते 10 चेंडू 11. मॅच फसली होती पण या षटकामध्ये चांगल्या धावा आल्यात. 12 मध्ये करायचे होते 18. 2 चेंडू मध्ये धावा आल्यात तर 7. विघ्नेश महाडिक आकाश तेलंगे ऑफ ड्राईव्ह केले चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, पण 2 धाव मात्र मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 19. जिंकण्यासाठी आता करायचे आहेत 9 चेंडू शिल्लक आहेत ते 9. पॅडी आता समीकरण बरोबरच सुटलेलं आहे. जिथे 12 मध्ये 18ची गरज होती, 6 धावा जास्त होत्या, इथे मात्र आता बरोबरीत आलेले आहेत. जोहे संघाचे कॅप्टन आपण आले असेल तर या लगेच. पानसिल संघ कधीपासून इथे उपस्थित आहे. यावेळेस थोडा बदल झालाय पॅडी. कधी कधी काय होतं, लांबचे कॅप्टन आधी येतात, लांबचे टीम आधी येतात, जवळचे लेट येतात, पण पानसिल अगोदरच आलेले आहेत. डॉट बॉल आलाय. 8 बॉल 9. मैदानाच्या मधामध्ये आपण पाहतोय पहिली मॅच गुळसुंदे आणि मोपाडा या 2 संघांमध्ये. एका बाजूला मरियाई गुळसुंदे, एका बाजूला राहुल मोपाडा. हो, जागेवरून खेळले फटका. ताकद चांगली होती पण लॉंग ऑनला हा चेंडू चाललाय. सिंगल इथे मिळते आकाश तेलंगेला. थ्रो खराब. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 21 धावा होत आहेत आता 7 मध्ये 7. मोहपाडा संघाला जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 7. 4 विकेट गेल्या होत्या. आपण बघितलं राहुल शिर्के, त्यानंतर आपण बघितलं सौरभ कुंभार, निमेश धुरव, राजेश शोले. 4 फलंदाज बाद झाले. तंबूमध्ये आघाडीचे फलंदाज परतले, पण इथे मात्र आपण बघितलं की आकाश तेलंगे आणि नरेंद्र राऊत. तसं पाहिलं तर नरेंद्र राऊतला अजून खातं उघडायचं आहे, पण आकाश तेलंगे चांगली फलंदाजी करतोय. आता 7 मध्ये 7 करायचे आहेत. पण हे मैदान ज्याला रीचचं जे मैदान आहे, RCCचं रीचचं भूतबंगला टाटा पॉवरचं मैदान आहे, हे चमत्कारिक आहे. इथे 4 मध्ये 1 पण झालेलं नाही. खानावळी संघ हरला होता काल. 7 मध्ये 7 एज पॉइंट आणि गलीच्या मधून चाललाय चेंडू. सी महाराष्ट्राकडे 4 धावांसाठी.
फक्त 28 धावांचा पाठलाग राहुल मोपाडा हा संघ आपण पाहतोय. मोपाडा राहुल हा संघ पाठलाग करतोय. आतापर्यंत धावा झाल्यात 25. जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 धावांची गरज. चला जो हे टीम कॅप्टन आपणास विनंती असेल, वारंवार या ठिकाणी आपल्याला अनाउन्समेंट केली जाते. जर आपण उपस्थित असाल तर प्लीज आपण वेळ न घेता लगेचच या ठिकाणी आपण स्टेजचे संपर्क करा. पानसरे संघाचे टीम कॅप्टन इथे आलेले आहेत. मात्र मागून अजून मॅचमध्ये आपण पाहिलं असेल आता मजा आलेली आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. आता इथून सुद्धा चांगली गोलंदाजी झाली तर या मॅचमध्ये आहे शेवटच्या 4 षटकांचा खेळ संपला त्यावेळेस 27 झाले. आपल्याला वाटलं मोपाडा संघ सहज करेल, पण पहिल्या षटकामध्ये 9 आले होते. त्याच्यानंतर मात्र शिगवणचं जे षटक होतं जबरदस्त षटक होतं. तिकट मारा होता. 3 विकेट 1 धाव दिली होती. आणि त्याच्यानंतर मात्र थोडीशी आपण पाहतोय गोलंदाजी ढिसाळ झाले ते गुळसुंदे संघाची. आडव्या बॅटनं मारले, सिंगल घेतले. मोपाडा संघाचे खेळाडू सांगतायत धाव. असं समजू नका की आपण जिंकलोय, कारण क्रिकेट आहे. 5 मध्ये आता 2 करायचे आहेत. क्रिकेटमध्ये एका आपण बघितलं ना वाशिवलीला मालतोटे आळी अंबिलीचा संघ होता. जिंकले म्हणून धावलेच नाही आणि त्याला खांद्यावर नेला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी आणि नंतर दुसरे नाचायला लागले. मी मला झालं काय. काही खेळाडू बघा मोठे खेळाडू असतात ते जरी मॅच जिंकली ना बाउंड्री गेली तरी नॉन स्ट्राईकला जाऊन येऊन बॅट टेकून जातात. त्या खेळाडूंना काय केलं त्याला वाटलं चौकार गेला आणि त्याने बॅट टेकलीच नाही तिकडे जाऊन. हो खेळाडू सांगतायत धावा धावा. इथे मात्र धावसंख्या आपण पाहतोय स्कोर इज लेवल. दोन्ही संघाची धावसंख्या बरोबरीच झालेली आहे 27. काल 4 मध्ये एक धाव आली नव्हती. खानावळे संघ रोहन लबडे यश लबडे यांचा संघ. रोहन लबडेने 2 षटकार मारतोय. यशने 2 मारले होते. रोहनने 1 मारला होता. आपण म्हणतो की ससा आणि कासव ही फक्त पुस्तकात गोष्ट असते, पण काल आपण ती पण बघितली. गोष्टीमध्ये कासव जिंकतो पण शर्यतीमध्ये ससाच जिंकतो. पण इथे आता बघूया काय होतंय. 4 मध्ये 1 ची गरज आहे. चांगली फलंदाजी करणारा आकाश तेलंगे नॉन स्ट्राईक एंडलाय. एका धावेवर खेळतोय नरेंद्र राऊत. मोठे फटके खेळणारा फलंदाज आहे. डॉट बॉल येतोय. तीन चेंडू आणि एका धावेची गरज. डायरेक्ट हिट झाले का. ही मॅच आपण पाहतोय इथे जिंकलेली आहे ती राहुल मोपाडा. राहुल संघानं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि गुळसुंदे संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला. पानशील संघाला आपण इथे टॉस विन दिलेला आहे. जोहे आणि